तर या अपघातात 12 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। कसं झालं हे मृत्यूतांडव पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। आग लागल्याच्या अफवेने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने चिरडलं। अनेक प्रवाशांचा मृत्यू। जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ मोठी दुर्घटना। अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू। पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्यानंतर रेल्वेचे इमर्जन्सी ब्रेक लावले। दरम्यान आगीची अफवा पसरल्याने एका डब्यातील 35 ते 40 प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। यातच समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडलं। रेल्वे पीआरओ स्वप्नील नीलांची माहिती। ट्रेनमध्ये आलेल्या एका चहावाल्याने आग लागल्याचं सांगितलं। आग लागल्याची माहिती पसरताच ट्रेनमध्ये चेन पुलिंग करण्यात आली। दरम्यान शेजारील ट्रॅकवरून आलेल्या ट्रेनने रुळांवर उतरलेल्या प्रवाशांना धडक दिली। चहावाल्यांनी सांगितलं, रेल्वेत आग लागली। हे ऐकून घाबरून प्रवासी बाहेर त्यांनी उड्या मारल्या। पुष्पकमधील रेल्वे प्रवाशांची माहिती। बंगळुरू एक्सप्रेस वेळेवर थांबली नसती तर सर्वांनाच जीव गमवावा लागला असता। बंगळुरू एक्सप्रेसनं पुष्पकच्या 3 डब्यांनाच क्रॉस केलं होतं। जखमी प्रवाशांची माहिती। मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळाची पाहणी, बचाव कार्याचा महाजनांकडून आढावा, प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश। जळगाव रेल्वे दुर्घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू। प्रवाशांनी उड्या मारल्या, पण टर्निंग पॉइंट असल्यानं त्यांना समोरून येणारी गाडी दिसली नाही। स्मिता वाघ यांची माहिती। पुष्पक एक्सप्रेस अपघातात 30 ते 40 प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारल्याचा अंदाज। जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार। जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती।